नमस्कार. कल्प क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. बघा, आपण आतापर्यंत प्रॉब्लेम सेट 26 पर्यंत कंप्लीट केले. 26 ना अँगल ड्रॉ करायचा होता, तर तुम्ही बुक पेजवर टाकलाय आणि ड्रॉ कसं करायचं ते पण सांगितलं. आता पुढचा प्रॅक्टिस सेट आहे काय, लाईन्स वर आहे. तुम्हाला माहिती आहे पॅरलल लाईन, इंटरसेक्ट लाईन. मागच्या वर्षी आपण थोडीशी तोंड ओळख करून घेतली त्याची. आणि तिसरी लाईनचा टाइप आहे कोणता, परपेंडिक्युलर लाईन. तर तुम्हाला इथं क्वेश्चन दिलाय आणि विचारलंय त्यांनी की गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ लाईन्स पॅरलल लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तुमच्या आजूबाजूला पॅरलल लाईनचे एक्झाम्पल सांगा. तर पॅरलल लाईन म्हणजे काय, दोघी एकमेकांना अशा सारख्या असतात. उदाहरणार्थ या काय पॅरलल लाईनचे एक्झाम्पल आहे. तर पहिले एक्झाम्पल लिहू शकता तुम्ही. नोटबुक आहे, नोटबुकचे ज्या लाईन असतात वरची आणि खालती एकमेकांना काय पॅरलल लाईन्स येतात. तर अपोजिट साइड्स ऑफ नोटबुक. आणि दुसरे अपोजिट साइड्स ऑफ रुलर. आता तुम्ही पट्टी घेतली तर तिचे दोन्ही साइड काय एकमेकांना पॅरलल आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. आता परपेंडिक्युलर म्हणजे बघा अशी, ज्याच्यामध्ये कोणता अँगल क्रिएट होतो, 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होतो. आता ही लाईन काय, ह्या लाईनला आता समजा तुम्ही म्हटलं ही लाईन ए बी आणि हिला नाव दिलं पी. तर ही लाईन ए बी ला कोण आहे, ही लाईन पी क्यू काय परपेंडिक्युलर असं वाचायचं. मग अशा टाइपचं कुठं कुठं बघता तुम्ही, तर उदाहरणार्थ ऍडजसंट साइड्स ऑफ डोअर. आता बघा ही पण काय हिला परपेंडिक्युलर आहे, हा कोपरा काय परपेंडिक्युलर आहे. मग ऍडजसंट साइड्स ऑफ डोअर, घरातला जो दरवाजा असतो ते काय परपेंडिक्युलर लाईनचं एक्झाम्पल आहे. आणि दुसरं आहे ऍडजसंट साइड्स ऑफ नोटबुक. नोटबुक घेतली तुम्ही अशी चौकोनी, तर हे जे आहे ही काय तुमची परपेंडिक्युलर लाईनचं एक्झाम्पल आहे. समजलं. मग किती लाईनचे टाइप शिकलो आपण, दोन, पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण लगेच. आपण काल पहिला आणि दुसरा क्वेश्चन कंप्लीट केलेला. आज कितवा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3. काय म्हटलंय, लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो, डिसाइड वेदर द लाईन्स गिवन in each picture are parallel or perpendicular to each other and write answer in the box. तर तुम्हाला काय दिले, लाईनचे पिक्चर दिलेले आणि फक्त लाईन काय करायची, ओळखायची. तर काल आपण लाईनचे पिक्चर वरनं लाईन ओळखायला शिकलोय. तर पहिलं पिक्चर दिले बघा, काय लाईन आहे ही पॅरलल लाईन, म्हणजे अशा समांतर राहिल्या दोघी, तर त्यांना कोणती लाईन म्हणतो आपण, पॅरलल लाईन. आणि स्पेलिंग शक्यतो लक्षात ठेवा, काय PARALLEL पॅरलल लाईन्स. दुसरी बघा अशी लाईन असली तर हिला कोणती लाईन म्हणतो आपण, परपेंडिक्युलर लाईन्स. कोणती लाईन्स आहे ही, परपेंडिक्युलर लाईन्स. थर्ड नंबरला दिली पुन्हा, तर ही कोणती, जरी ही छोटी असली आणि ही मोठी आहे पण त्या एकमेकांना काय आहे पॅरललच आहे, म्हणून ही पण काय कशाचं एक्झाम्पल आहे, पॅरलल लाईन्स. ह्या दोघी दिलेल्या, ह्या तर इझी आहे ओळखायला, काय पॅरलल लाईन्स. आणि इथं बघा आता काही मुलं याला काय म्हणतील, इंटरसेक्टिंग लाईन म्हणतील, पण त्यांनी क्वेश्चन मध्येच कोणते दोन सांगितल्या फक्त ओळखायला, पॅरलल और परपेंडिक्युलर इच अदर. मग आता ही हिला बघा, ह्या लाईनला ही काय परपेंडिक्युलर आहे आणि पुन्हा ही वरती पण काय हिला परपेंडिक्युलर आहे, म्हणून ही लाईन कोणती आहे, परपेंडिक्युलर लाईन्स आहे. इथं इंटरसेक्टिंग करायचं नाही, इंटरसेक्टिंग बघा अशी राहते. तर इथं फक्त दोन सांगितलंय तर आपण परपेंडिक्युलर म्हणायचं हिला. समजलं, सोपं आहे. इथं आपला प्रॅक्टिस सेट किती 27 कंप्लीट झालेला आहे. पुढचा प्रॅक्टिस सेट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.